शिवस्मारकाबाबत वाद संपता संपत नाहीये, याच संदर्भातली एक पुढची महत्त्वाची बातमी। शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्रपक्ष नाराज झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी या कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे। छत्रपती ही भाजपची मालमत्ता नाही, भाजपचा खासगी कार्यक्रम असल्यासारखंच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन सुरू आहे, त्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे। आपण याबाबत थेट भूमिका जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत खासदार राजू शेट्टी। शेट्टीजी, काय सांगाल? भाजपच्या या भूमिकेवर आपण नाराज असल्याचं समजतंय, आपण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत असंही समजतंय, काय नेमकी भूमिका आहे आपली? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि ही काही केवळ भारतीय जनता पक्षाची व्यक्तिगत मालमत्ता नाही आहे। परंतु आज म्हणजे चित्र दिसत आहे जणू काही भारतीय जनता पक्षानंच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या पद्धतीने सगळं जे वातावरण चाललंय हे काही बरोबर नाही, कारण हा सरकारचा कार्यक्रम आहे आणि सरकारचा कार्यक्रम याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेचा कार्यक्रम आहे, कारण जनतेच्या करातूनच हे सगळं उभा राहतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा महत्वाचा स्मारक होत असताना त्याला संकुचितपणा येऊन चालणार नाही, तर त्याला आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा सहभाग घेऊन तो कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। परंतु ही जणू काही आपलीच बरोबर नाही आणि म्हणून आम्ही काय म्हटलं ठीक आहे चाललंय, पण कार्यक्रम चांगला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वर्षाची जनतेची इच्छा होती ती पूर्ण होते म्हणून आम्ही आलिप्त राहायचं ठरवलंय। धन्यवाद राजू शेट्टीजी, झी24 तासकडे आपली भूमिका मांडल्याबद्दल। छत्रपती ही भाजपची सत्ता नाही, भाजपचा कार्यक्रम असल्यासारखी ही भूमिका आहे आणि त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।